नमस्कार मित्रांनो, भागाकार प्रकरणातील पुढील भाग आता आपण सोडवणार आहोत. प्रश्न पहिला बघा. एका संख्येला 19 ने भागल्यास भागाकार 19 येतो व बाकी 17 उरते, तर ती संख्या कोणती? बघा, एक संख्या आहे, तिला आपण x म्हणूया. त्या संख्येला एक संख्या x मानूया. 19 ने भागल्यास 19 ने भागल्यास भागाकार 19 येतो. भागाकार 19 येतो आणि बाकी 17 उरते, तर ती संख्या कोणती? x म्हणजेच भाज्य. 19 ला आपण काय म्हणतो? भाजक. वरील 19 ला भागाकार आणि ही बाकी. आपल्याला काढायचं आहे भाज्य. मग भाज्य करण्यासाठी सूत्र काय वापरणार? भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार. भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. तर भाज्य म्हणजेच x काढायचं आपल्याला. भाजक किती आहे? 19 गुणिले भागाकार किती आहे? 19 अधिक बाकी किती आहे? 17. 19 गुणिले 19, 19 चा वर्ग 361 अधिक 17. 7 ने 1 8, 6 ने 1 7, 3 3, 378. हे या प्रश्नाचे उत्तर मिळाले. पर्याय 4. प्रश्न दुसरा बघा. एका संख्येला 23 ने भागल्यास भागाकार 15 येतो व बाकी 7 उरते, तर ती संख्या कोणती? एक संख्या x मानूया. त्या संख्येला 23 ने भागल्यास भागाकार किती येतोय? 15 आणि बाकी किती उरते? 7. त्याला म्हणायचं भाज्य. 23 ला म्हणायचं भाजक, 15 ला भागाकार आणि 7 बाकी. मी सूत्र काय सांगितलं? भाज्याचं. भाज्य करण्यासाठी x काढायचं म्हणजेच भाज्य काढायचं आहे. भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. भाजक किती आहे? 23 गुणिले भागाकार किती? 15 अधिक बाकी किती आहे? 7. 15 ने 23 ला गुणूया. 15 त्रिक 45, हातचे गेले 4, 15 दुनी 30, 30 आणि 4 34 अधिक 7. बघा, बेरीज करूया. 345 मध्ये 7 ला जर मिळवले तर किती होईल? 5 आणि 7 12, हातचे गेले 1, 4 आणि 1 5, 3 3 352. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आले 352. ऑप्शन क्रमांक 2.
प्रश्न तिसरा बघा, एका संख्येला 18 ने भागल्यास भागाकार 15 येतो व बाकी 13 उरते. जर त्या संख्येला 9 ने भागले तर बाकी किती उरेल? एक संख्या आहे, तिला आपण x मानू. त्या संख्येला जर 18 ने भागले तर भागाकार किती येतोय? 15 आणि बाकी किती उरते? 13. इथे आपल्याला प्रथम भाज्य काढावं लागेल, म्हणजेच x काढावं लागेल. काढूया. भाज्य x लाच काय म्हणायचंय? भाज्य. हा भाजक, 18 भाजक, 15 भागाकार आणि 13 बाकी. x काढायचंय म्हणजेच भाज्य काढायचंय. मग भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार, भाजक गुणिले भागाकार, भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. आता भाजक किती आहे? 18. भागाकार किती? 15. बाकी किती? 13. बघा, 15 ने 18 ला गुणूया. 15 8 20 हातचे गेले 12. 15 1 15 आणि 12 27 अधिक 13. 3 आणि 0 3, 7 आणि 1 8 आणि 2 2. भाज्य किती आलं? 283. x किती आलं? 283. जर त्या संख्येला 9 ने भागले, म्हणजे 283 ला जर 9 ने भागले तर बाकी किती उरती ते आपल्याला काढायचं आहे. 9 ने 283 ला भागायचं आहे. बघा, भाग देऊया. 9 त्रिक 27. 28 मधून 27 गेले, 1 राहील. वरचे 3 खाली घेतले. 9 1 9. 13 तून 9 गेले 4. किती उरली बाकी? 4. तर बाकी 4 उरेल. जर त्या संख्येला म्हणजेच 283 ला जर 9 ने भागले तर बाकी 4 उरते. ऑप्शन 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न चौथा बघा, एका संख्येला 26 ने भागल्यास भागाकार 14 येतो व बाकी 14 उरते. तर त्या संख्येला 13 ने भागल्यास बाकी किती उरेल? एक संख्या x मानू. त्या संख्येला 26 ने भागल्यास भागाकार 14 येतोय आणि बाकी आहे ती 14 उरते. इथे प्रथम आपल्याला x काढावं लागेल, म्हणजेच आपल्याला भाज्य काढावं लागेल. या 26 ला काय म्हणायचं? भाजक. आणि या 14 ला भागाकार. बाकी. आता आपल्याला भाज्य काढायचं आहे. मग मी सूत्र तुम्हाला सांगितलेलं आहे. भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार, भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. बघा, भाजक किती? 26 गुणिले भागाकार किती? 14 अधिक बाकी किती? 14. 26 ला 14 ने गुणूया. 14 84. हातचे गेले 8. 14 दुनी 28. 28 आणि 8 36. अधिक
बाकी 14, 4 आणि 4 8, 6 आणि 1 7, 3 3, 378 आपल्याला भाज्य मिळालं, म्हणजेच एक्स मिळालं. एक संख्या मिळाली आणि त्या संख्येला 13 ने भागल्यास, आता 378ला जर 13 ने भागले तर बाकी किती उरेल ते आपल्याला काढायचं आहे. 13 दुनी 26, 7तून 6 गेले, 1 राहिले, 3तून 2 गेले, 1 राहिले, वरचे 8 खाली घेतले, 13 9 17 दर्श, 8तून 7 गेले, 1 राहिले, 1तून 1 गेले 0, 1तून 1 गेले 0, म्हणजेच मित्रांनो इथे बाकी किती उरली? बाकी उरली 1. म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय 4 1. प्रश्न 5वा बघा. एका संख्येला 36 ने भागल्यास भागाकार 12 येतो व बाकी 27 उरते, तर त्या संख्येला 12 ने भागल्यास बाकी किती उरेल? एक संख्या आपण x म्हणूया. त्या संख्येला जर आपण 36 ने भागले, 36 ने भागले तर भागाकार 12 येतो आणि बाकी 27 उरते. बाकी 27 उरते. बघा, एक संख्या आहे, त्या संख्येला जर 36 ने संख्या x मानू, त्या संख्येला जर 36 ने भागले तर भागाकार 12 येतो आणि बाकी 27 उरते. मग ह्या x ला आपण म्हणतो भाज्य, 36 ला म्हणतो भाजक. आणि 27 ला म्हणतो बाकी. 12 ला भागाकार. x काढायचा आहे म्हणजेच आपल्याला भाज्य काढायचं आहे. मग भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार, भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. बघा, भाजक किती आहे? 36 गुणिले भागाकार किती? 12 अधिक बाकी किती? 27. 12 ने 36 ला गुणूया, 12 72, हातचे गेले 7, 12 36, 36 आणि 7 43 अधिक 27. बेरीज करूया. 7 आणि 2 9, 3 आणि 2 5, 4 4, किती आले? 459. ती संख्या आली 459 आणि त्या संख्येला जर 12 ने भागले तर त्या संख्येला, तर ती संख्या आहे 459 आणि 459 ला जर 12 ने भागले तर बाकी किती उरेल ते आपल्याला काढायचं आहे. बघा, 12 36, 45 मधून 36 जर वजा केलं तर 9 राहते, वरचे 9 खाली घेतले, 12 96, 99 मधून 96 गेले, 99 मधून 96 गेले तर किती राहते? 3. म्हणून बाकी किती आली? 3.
तर त्या संख्येला 12ने भागल्यास बाकी 3 उरेल, म्हणून या प्रश्नाचे उत्तर येईल ऑप्शन क्रमांक 2 3. प्रश्न 6 बघा, एका संख्येला 42ने भागल्यास भागाकार 34 येतो व बाकी 26 उरते, तर त्या संख्येला 34ने भागल्यास बाकी किती उरेल? एक संख्या आपण x मानू, त्या संख्येला 42ने भागल्यास भागाकार 34 आणि बाकी 26, ही बाकी 26 उरते. x ला भाज्य बोलायचं, 42 ला भाजक बोलायचं, 34 ला भागाकार म्हणतात. मग आपल्याला भाज्य काढायचंय. सूत्र तुम्हाला माहित आहे, भाजक गुणिले भागाकार. अधिक बाकी, बाकी मिळवायची. भाजक 42 आहे, भागाकार 34 आहे, बाकी 26 आहे. 34 ने जर 42 ला गुणले तर गुणाकार येतो 1428 अधिक 26. 1428 मध्ये 26 मिळवले तर 1454 येते. तर त्या संख्येला, म्हणजेच एक संख्या आपल्याला मिळाली 1454, त्या संख्येला म्हणजे 1454 ला जर 34 ने भागल्यास बाकी किती उरेल ते आपल्याला काढायचं आहे. तर त्या संख्येला म्हणजे 1454 ला जर 34 ने भागले तर बाकी किती उरेल बघा. 34 चौक 136, 145 मधून 136 गेले तर 9 राहते. वरचे 4 खाली घेतले, 94 झाले. 34 दुनी 68, 94 मधून 68 गेले तर 26 राहते. म्हणून इथं बाकी जी उरलेली आहे ती 26 उरलेली आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय 3 26. तर त्या संख्येला 34 ने भागल्यास बाकी 26 उरेल. प्रश्न 7 बघा, एका संख्येला 58 ने भागल्यास भागाकार 28 येतो व बाकी 16 उरते, तर त्या संख्येला 14 ने भागल्यास बाकी किती उरेल? एक संख्या x मानूया, त्या संख्येला जर 58 ने भागले तर भागाकार 28 येतोय आणि बाकी 16 उरते. इथं x काढायचंय म्हणजेच आपल्याला भाज्य काढायचंय मित्रांनो. मग भाज्य बरोबर भाजक, भाज्य बरोबर भाजक. भाजक किती आहे? 58 गुणिले भागाकार 28 अधिक बाकी 16. 28 आणि 58 चा जर गुणाकार केला तर 1624 येतो अधिक 16 1640. तर त्या संख्येला म्हणजे 1640 ला
जर 14ने भागले तर बाकी किती उरल ते आपल्याला काढायचे आहे. म्हणून 14 एक्के 14, 16तून 14 गेले तर 2 राहते, वरून 4 खाली घेतले. 14 एक्के 14, 24 मधून जर 14 गेले तर बघा 4तून 4 गेले, 0 राहिले, 2तून 1 गेलं, 1 राहिले, 10 आणि वरचे 0. 24 मधून 14 गेले तर 10 राहते, वरचा 0 खाली घेतला. 14 7 98, 100तून जर 98 गेले तर 2 उरते, म्हणून बाकी इथे आपल्याला 2 उरलेले आहे. तर त्या संख्येला 14ने भागल्यास बाकी 2 उरेल. म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल ऑप्शन 1 2.